विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. SYBSC कॉम्प्युटर सायन्स मॅथमॅटिक्स पेपर सेकंड ऑपरेशन्स रिसर्च सेमिस्टर 4 2019 पॅटर्न. आजचे लेक्चर आपण एप्रिल 2024च्या क्वेश्चन पेपरमधील क्वेश्चन नंबर 2B फॉर 5 मार्क्ससाठी होता तो सोडवणार आहोत. क्वेश्चन 2B असा होतो बघा. Solve the following linear programming problem by graphical method. आणि क्वेश्चन असा आहे, मॅक्सिमाइज z इज इक्वल टू 6x1 प्लस 11x2 आणि सब्जेक्ट टू 2x1 प्लस x2 लेस दॅन ऑर इक्वल टू 104, x1 प्लस 2x2 लेस दॅन ऑर इक्वल टू 76, x1 x2 ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. आता याचं आपण सोल्युशन बघतो. मित्रांनो, हे जे कॉन्स्टंट दिलेले असतात या कॉन्स्टंट वापरून या कॉन्स्टंटपासून आपण सुरुवात करतो. हे जे कॉन्स्टंट आहे पहिलं ते आपण इथं लिहिलं आणि यालाच आपण इक्वेशन म्हणून लिहित असतो. लेस दॅन ऑर इक्वल टूच्या ऐवजी फक्त इक्वल टू घ्यायचं म्हणजे हे झालं इक्वेशन. सो आपण म्हणलं लेट 2x1 प्लस x2 इज इक्वल टू 104. आता मित्रांनो आपल्याला काय करायचं माहिती का, ह्या इक्वेशनचे 2 पॉइंट्स मिळवायचे जेणेकरून ही लाईन आपण ड्रॉ करू शकू. मग आता वेळेस काय करतो आपण, पुट x1 इज इक्वल टू 0 असं म्हणत असतो. यामध्ये जर x1 आपण 0 घेतला तर हा 0 येणार आहे. 2 इंटू 0 0, मग तो लिहायचीच नाही, डायरेक्ट लिहू आपण. देअरफॉर x2 इज इक्वल टू 104. ओके, मग आता x2 इज इक्वल टू 104 आलेला आहे. मग x1 तर तेव्हा 0 होता, म्हणजे या लाईनवर आम्हाला एक पॉईंट मिळाला. त्याला आपण जर a नाव दिलं तर तो आहे 0 x1 आणि 104. ओके, हा झाला पहिला पॉईंट या लाईनवर. आता अजून दुसरा एक पॉईंट हवं ना, तरच आपल्याला लाईन ड्रॉ करता येईल. मग दुसऱ्या पॉईंटसाठी आपण म्हणतो पुट. आता म्हणायचं x2 इज इक्वल टू 0, x2 इज इक्वल टू 0. आता विचार करा, ह्या इक्वेशनमध्ये जर आपण x2ला 0 मानलं तर डायरेक्ट येणार 2x1 इज इक्वल टू 104. 2x1 इज इक्वल टू 104 येणार, कारण इथं तर तुम्ही 0 मानताय. मग या 2ने जर याला भागलं तर तुम्हाला x1 किती मिळणार, 104 डिवायडेड बाय 2, दॅट विल गिव्ह यू 52. याला 2ने भागा, 52 येणार. म्हणजे हा पॉइंट जो मिळाला त्याला आपण बीने जर डिनोट केलं तर x1 किती 52, कॉमा x2 किती 0. अशा रीतीनं ह्या लाईनवर मला 2 पॉइंट मिळाले. एक A 0 अँड 104, दुसरा B 52 0. ओके, सिमिलरली फॉर ही जी सेकंड लाईन दिली होती त्याला 2 पॉईंट शोधण्यासाठी हे लेस दॅन ऑर इक्वल टूच्या ऐवजी मी लिहिणार इक्वल टू. ओके, म्हणजे x1 प्लस 2x2 इज इक्वल टू 76. आता तेच पुट x1 इज इक्वल टू 0. जर इथं आपण x1 इज इक्वल टू 0 घेतला, 2x2 इज इक्वल टू 76, म्हणजे 2ने जर याला भागलं तर भाग जाणार बघा 38चा. सो x2 इज इक्वल टू 38. ओके, मग आता हा जर 38 झाला तर आपल्याला तो पॉईंट मिळाला, म्हणून आपण त्याला म्हणणार C हा पॉईंट आहे. किती, x1 0 आणि x2 38. हा झाला या लाईनवरचा पहिला पॉईंट. आता दुसरा काढायचा असेल तर आपण काय म्हणणार, पुट x2 इज इक्वल टू 0. आता x2ला जर 0 मानला तर सरळ सरळ होईल x1 इज इक्वल टू 76, x1 इज इक्वल टू 76. आणि अशा रीतीनं हा x1 76, हा x2 0, म्हणजे दुसरा पॉईंट मिळाला D 76. पहिल्यांदा x1 ची किंमत लिहा, मग x2 ची लिहा 0. अशा रीतीनं मला ती लाईन ड्रॉ करण्यासाठी परत 2 पॉईंट मिळाले.
म्हणजे पहिल्या लाईनचे 2 ए आणि बी, दुसऱ्या लाईनचे 2 सी आणि डी आपण ड्रॉ करणार आणि त्यातनं जाणाऱ्या 2 लाईन्स काढणार. तर हे बघा मित्रांनो, असा आपण एक ग्राफ काढणार. यामध्ये 1 सेंटीमीटर बरोबर 10 युनिट घेऊन आपण एक्स ॲक्सिसवर 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80 पर्यंत अंक लिहिलेले आहेत. हा एक्स ॲक्सिस आहे. मग परत वाय ॲक्सिसवर पण आपण काय केलं, 10, 20, 30, 40, 50 अप टू 110 पर्यंत वाय ॲक्सिसवर आपण निर्देशक काढले, म्हणजे कोऑर्डिनेट काढले. आता हे तर ओरिजिन आहे, म्हणजे 0, 0. ओके. आता आपला पहिला पॉईंट होतं बघा, लाईन 2x1 प्लस x2 इज इक्वल टू 104चा तो पॉईंट होता ए, 0 अँड 104. म्हणजे 0 तर एक्स ॲक्सिसवर आणि वाय ॲक्सिसवर 104. हे बघा, हे 100 आहे. 100च्या आणि 110च्या मध्ये बरोबर का 105 आहे. आता याच्यात थोडासा खाली 104 असणार. ओके. म्हणजे हा पॉईंट झाला 105च्या थोडासा खाली 104. मग आता याला मी नाव देतो ए, 0 अँड 104. ओके. हा झाला हा तो पॉईंट, म्हणजे पहिल्या लाईनचा हा पहिला पॉईंट आपण ड्रॉ केला. आता दुसरा पॉईंट होता बी, 52, 0. मग आता 52, 0 म्हणल्यावर तो एक्स ॲक्सिसवर झाला. एक्स ॲक्सिसची किंमत 52 आहे. 10, 20, 30, 40, 50. हे बघा, या 50च्या पुढं 2 घरं. खरं तर बरोबर मध्यावर घेतलं 50 आणि 60च्या तर ते 55 झालं, हे तुम्हाला माहिती आहे. मग 55च्या थोडंसं अलीकडं या इथं होणार 52. याला नाव देतो मी बी, 52, 0. ओके. मग आता यातनं मी एक लाईन ड्रॉ करतो. ओके. तर मित्रांनो, ए आणि बी मधून जाणारी एक रेषा मी ड्रॉ केली. त्याचं इक्वेशन लिहिलं, 2x1 प्लस x2 लेस दॅन ऑर इक्वल टू 104. ही ती लाईन. आता अजून 2 पॉईंट आपण दुसऱ्या लाईनसाठी ड्रॉ करणार आहोत आणि तो पॉईंट होता बघा सी, 0, 38. आता 0 एक्स ॲक्सिसची इथं असते आणि 38 म्हणजे हा जो झाला 30, हा झाला 40. या दोघांच्या मध्ये या इथं येणार 35. आता या 35च्या आणि 40च्या थोडंसं मध्ये जर बघितला तर या इथं असणार बघा 38. 30च्या पुढं म्हणजे हा 35, 35च्या थोडासा पुढं मी दाखवला 38. मग या पॉईंटला मी नाव देणार सी, 0, 38. ओके. आता आपल्याला अजून एक पॉईंट ड्रॉ करायचा आहे, तो आहे 76, 0. हे बघा मित्रांनो, हा 70 एक्स ॲक्सिसवर 76 घ्यायचा. हा झाला 75. 70 आणि 80च्या मध्ये 75. त्याच्यात थोडंसं पुढं या इथं होणार 76. म्हणून या पॉईंटला मी नाव देतो डी, 76 आणि 0. ओके. आता आपल्याला सी आणि डी मधून जाणारी एक लाईन ड्रॉ करायची. तर हे बघा मित्रांनो, ही सी आणि डी मधून जाणारी एक लाईन मी ड्रॉ केली आणि त्या लाईनचं इक्वेशन मी लिहून टाकलं, x1 प्लस 2x2 लेस दॅन ऑर इक्वल टू 76. आता मित्रांनो, ही जी 104 म्हणतोय तो लेस दॅन ऑर इक्वल टू म्हणतोय, म्हणजे या लाईनच्या खालचा भाग. ओके. आता या लाईनचं इथं तर आपल्याला काही घेण्याची गरज. आता या लाईनमध्ये हा भाग आपल्याला विचारात घ्यायची काही गरज नाही, फक्त एवढा भाग. म्हणजे आपण याला असं लिहिणार, या लाईनचा हा भाग आपण विचारात घेणार. ओके. हा भाग या लाईनच्या खालचा. मग त्यानंतर ही दुसरी जी लाईन होती त्याला पण म्हणलंय लेस दॅन ऑर इक्वल टू 76. म्हणजे याचा अर्थ या लाईनच्या पण खाली, म्हणजे हा भाग. हा सगळा या रिजनमध्ये येणारा भाग आपण असा दाखवायचा. ओके.
म्हणजे या लाईनच्या खाली आणि या लाईनच्या खाली. मग x1 ग्रेटर दॅन म्हणजे वरचा भाग, एक्स ॲक्सिसच्या वरचा भाग, खालचा भाग निगेटिव्ह असतो, हा वरचा भाग. तर वाय ॲक्सिसच्या इकडे निगेटिव्ह असतो म्हणजे हा पॉझिटिव्ह भाग झाला. हा जो शेडेड भाग दाखवला हा तो रिक्वायर्ड रिजन आहे. आता या दोनचा हा इथं पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे, त्याला आपण पी नाव देणार आणि त्याचे कोऑर्डिनेट सुद्धा आपण शोधून काढू. या दोन लाईनला जर आपण सॉल्व्ह केलं सायमल्टेनियस पद्धतीने तर तुम्हाला याचे कोऑर्डिनेट मिळतात, ते आपण सोडून काढू. आता यामध्ये तुमच्या लक्षात आलं ओ हा बी, हा पी आणि हा ए. तर आता तुमच्या मित्रांनो लक्षात आलं हा जो कॉर्नर आहे तो कोणता आहे, ओ बी पी आणि सी. ओके, हा या रिजनचा कॉर्नर पॉइंट आपण दाखवलेला आहे. मग ह्यांचे कोऑर्डिनेट आपल्याला माहिती, फक्त याचे माहित नाही, हे आपण शोधून काढू. तर मित्रांनो आपण इथे लिहिलंय 2x1 + x2 = 104 अँड x1 + 2x2 = 76. हे दोन इक्वेशन सॉल्व्ह करायचे. म्हणून मी तसं लिहितो 2x1 + x2 = 104 हे फर्स्ट इक्वेशन, x1 + 2x2 = 76 हे सेकंड इक्वेशन. आता यांना जर सॉल्व्ह करायचं तर कुणातरी एका व्हेरिएबलला इक्वल करूया. आपण जर ह्याला 2x1 आहे तर इथं पण 2 ने मल्टिप्लाय करूया, म्हणजे हा होणार 2x1 जसाच्या तसा प्लस x2 जसाच्या तसा = 104. या इक्वेशनला 2 ने जर मल्टिप्लाय केलं तर 2x1 + 4x2 = 76 टू द 152. ओके, आता आपण यांना जर सॉल्व्ह करायचं ठरवलं तर ह्या सेकंड इक्वेशनची आपण साईन बदलतो, तुला माहिती आहे. इथं मायनस करतो, हा प्लस आहे, मायनस करतो, हा पण प्लस आहे, मायनस करतो. म्हणजे काय झालं की हा 2x1 आणि 2x1 कट झाले. मग 4x2 मधून एक x2 गेला, खाली उरले -3x2 = आता 152 मधून 104 गेले तर खाली उरतात बघ 48 आणि याला साईन येणार 152चं म्हणजे मायनस. ओके, मग आता x2 ची किंमत अशा रीतीने काय होईल, हे मायनस झालं कट, या 3 न 48ला भागा म्हणजे x2 येणार बघ 16. आता x2 ही 16 मिळाली. ही किंमत जर आपण कुणातरी एका फर्स्ट किंवा सेकंड इक्वेशन मध्ये ठेवली तर आपल्याला x1 मिळणार. मी फर्स्ट इक्वेशन मध्ये ठेवतो. तर 2x1 + x2 = 104 हे फर्स्ट इक्वेशन मी लिहिलं. ह्या 2x1 जसाच्या तसा राहील. x2 ची किंमत आहे 16 = 104. मग हा 16 या बाजूला घ्या, तो मायनस होणार. 2x1 = 104 - 16 आणि ही सबट्रॅक्शन येते 88. सो 2x1 = जर 88 मिळाला तर x1 = या 2 ने याला भागा, तो होणार 44. आणि अशा रीतीनं P या पॉइंटचे कोऑर्डिनेट आपण x1 आणि x2 म्हणजे 44 आणि 16 असे लिहिणार आहोत. हे बघा, हा P, या P चे कोऑर्डिनेट आपण काय लिहिणार, 44 आणि 16. तर अशा रीतीनं हा फिजिबल रिजन जो तुम्हाला मिळाला, याचे कॉर्नर पॉइंट तुम्हाला माहीत आहेत, ते आपण कोऑर्डिनेट लिहून टाकू. तर द फिजिबल रिजन इज OBPCO. त्यांचे कॉर्नर पॉइंट जर लिहायचे तर O 00, B
52 0, P 44 16, C 0 38 and O again 0 0. क्वेश्चन आपल्याला विचारलं होतं मॅक्सिमाइज आणि दिलं असं होतं मॅक्सिमाइज झेड इज इक्वल टू 6x1 प्लस 11x2. म्हणजे x1 आणि x2च्या किमती या प्रत्येक पॉईंटनुसार टाका आणि मॅक्सिमम कोण आहे ते शोधा. पहिला पॉईंट इज O 0 0 म्हणजे x1 0 x2 0. मग 6x1 0 11 x2 0. शेवटी हा गुणाकार 0 देतो म्हणून मी 0 लिहिला. नेक्स्ट पॉईंट आहे B 52 0 म्हणजे x1 52 x2 0. मग B मध्ये 6 52 प्लस 11 इंटू 0. हा तर 0च आहे, फक्त हा गुणाकार करा तो येतो 312. पुढं P हा पॉईंट आहे आणि Pचे कोऑर्डिनेट आहेत 44 16 म्हणजे x1 44 x2 16. मग झेड ऑफ P म्हणजे 6 इंटू 44 प्लस 11 इंटू 16. हा गुणाकार येतो 264 प्लस हा गुणाकार येतो 176. आणि मित्रांनो ही ॲडिशन जर तुम्ही केली तर ती येते 440. लास्ट पॉईंट आहे C. Cचे कोऑर्डिनेट आहेत 0 38 म्हणजे x1 0 x2 38. सो 6 इंटू 0 प्लस 11 इंटू 38. हा गुणाकार 0. हा गुणाकार 418. ही ॲडिशन 418. मग तुम्हाला माहिती आहे मॅक्सिमम व्हॅल्यू इज 440 ॲट P 44 16. तर मित्रांनो हा प्रॉब्लेम आपण पूर्ण केला. आता आपण इथे थांबूया, भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत मी आपला निरोप घेतो. नमस्कार.